ही विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होती। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेला 4 जागा लढवल्या आणि त्यापैकी एकच खासदार निवडून आला। बारामतीत जिव्हारी लागणारा पराभव राष्ट्रवादीच्या वाट्याला आला। त्याचवेळी शरद पवारांचे मात्र तब्बल 8 खासदार निवडून आले। त्यामुळे काकांनी पुतण्याला धोबीपछाड दिल्याचा संदेश राज्यात गेला। निकालानंतर महायुतीतही राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठली। राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचा दावा संघानं केला। शिवसेनेच्या नेत्यांनीही कधी खासगीत तर कधी खुलेपणानं दादांवर तोफ डागायला सुरुवात केली। राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या पक्षाकडे जाण्याच्या चर्चांनीही वेग पकडला। अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं। विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवलं। अजित पवारांनी आपले सगळे आमदार जपलेच, पण सोबत इतर 5 मतांची बेगमी सुद्धा केली आणि त्यामुळे दादांचे दोन्ही उमेदवार निवडून आले। त्यामुळे झालं असं की दादा विजय खिचून आणू शकतात, दादा पक्ष बांधून ठेवू शकतात, हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला।